काश्मीर ते कन्याकुमारी हा प्रवास आता केवळ किलोमीटरचा राहिला नव्हता, तर तो आमच्या सहनशक्तीची परीक्षा पाहणारा एक महायज्ञ झाला होता. मोहिमेचा दुसरा दिवस संपून तिसऱ्या दिवसाची पहाट कधी झाली हे आम्हाला समजलंच नाही, कारण त्या रात्री आम्ही झोपलोच नव्हतो. रात्रभर सायकलचे पॅडल मारत अंधाराला चिरत आमचा प्रवास सुरू होता. पहाटे 3च्या सुमारास एका हॉटेलवर थोडी विश्रांती घेतली आणि 2च तासांत म्हणजेच पहाटे 5ला पुन्हा एकदा जिद्दीने सायकलवर स्वार झालो. आमचा बेत होता की एक रात्र न झोपता सायकल चालवायची, पण काही सहकाऱ्यांची प्रकृती आणि सरावाचा अभाव लक्षात घेता आम्ही आरोग्याला प्राधान्य दिलं. दुसऱ्या दिवसाच्या प्रवासात आम्ही अंबाला, दिल्ली ओलांडून थेट आग्र्यापर्यंत धडक मारली होती. आग्र्यात पोहोचल्यावर ताजमहाल आणि लाल किल्ला पाहण्याची प्रचंड ओढ लागली होती. ती इच्छा पूर्ण केली आणि पुन्हा एकदा सकाळी 10 वाजता आमच्या सायकलचे चाक कन्याकुमारीच्या दिशेने फिरू लागले. हायवेवरच्या ढाब्यांवर जेवणाचा अस्सल आस्वाद घेत 21 तारखेची रात्र आम्ही ऑन द वे रुद्र हॉटेलवर घालवली. 22 तारखेला पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरुवात केली. झाशी ओलांडून बाबिनाच्या दिशेने जाताना वाटेत भेटणारी लहान मुलं आणि स्थानिक लोकांशी संवाद साधणं हा एक वेगळाच आनंद होता. हम फिट तो इंडिया फिटचा नारा देत आम्ही मुलांनाही या मोहिमेत सामील करून घेत होतो. त्यांच्याकडून भारत माता की जय आणि वंदे मातरमचे जयघोष ऐकताना आमचा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जायचा. नर्मदा मातेचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो तेव्हा उन्हाचा तडाखा वाढू लागला होता. दोस्तों, आज का हमारा जो डे 4 है, कश्मीर से लेकर कन्याकुमारी निकले हम लोग. तो ग्वालियर के पास पहुँचे. बच्चे मिले मेरे को रास्ते में, तो पूछ रहे थे किधर जा रहे हैं अंकल, तो उनको थोड़ा बताया. तो हम फिट तो इंडिया फिट, हम फिट तो इंडिया फिट, हम फिट तो इंडिया फिट. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. जय हिंद, जय हिंद. प्रवासात थांबण्याचं कोणतंही निश्चित ठिकाण नव्हतं. जिथे थकवा येईल किंवा जिथे सोय होईल तिथे मुक्काम करायचा हाच आमचा नित्यक्रम झाला होता. बघता बघता मोहिमेचा 6वा दिवस उजाडला. रात्री उशिरा 12च्या सुमारास आम्ही नागपूरच्या भूमीत पाऊल ठेवलं. तिथे आमचे मित्र माजी सैनिक दिलीप जाधव साहेबांनी आमचं जे उत्स्फूर्त स्वागत केलं ते पाहून मन भरून आलं. त्यांनी आमची राहण्याची सोय आमदार निवासात केली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. नागपूरच्या अलीकडे NH-44 वर बंजारा मातेचं दर्शन घेऊन आम्ही शहरात प्रवेश केला होता. सकाळी विविध वृत्तपत्रांमध्ये आमच्या या मोहिमेच्या बातम्या झळकल्या, ज्याने आम्हाला अधिकच हुरूप दिला. आता इथून पुढचा प्रवास सुरू होतोय, तो म्हणजे डे 7, नागपूर ते हैदराबाद. मित्रांनो, पुढचा रस्ता अधिक रोमॅन्टिक आणि तितकाच आव्हानात्मक असणार आहे, त्यामुळे या प्रवासाचा पुढचा भाग पाहायला विसरू नका. K2 सायकल राईड, स्वप्न, संघर्ष आणि जिद्द. भेटूया पुढच्या भागात. हायवेवरच्या ढाब्यांवर जेवणाचा अस्सल आस्वाद घेत 21 तारखेची रात्र आम्ही ऑन द वे रुद्र हॉटेलवर घालवली. हाँ, अभी हम बबीना के क्रॉस कर रहे हैं. K2 की राइड चल रहा है. ये बच्चे लोग मिल गए, तो बच्चे लोग कुछ बताना चाहते हैं. हाँ भाई, बताइए आप. बोल रहे हैं हम बबीना निवासी एक संदेश देना चाहते हैं कि हम फिट तो इंडिया फिट, हम फिट तो इंडिया फिट, हम फिट तो भारत माता की, भारत माता की, भारत माता की वंदे वंदे वंदे. शाबाश शाबाश शाबाश. 22 तारखेला पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरुवात केली. झाशी ओलांडून बाबिनाच्या दिशेने जाताना वाटेत भेटणारी लहान मुलं आणि स्थानिक लोकांशी संवाद साधणं हा एक वेगळाच आनंद होता. हम फिट तो इंडिया फिटचा नारा देत आम्ही मुलांनाही या मोहिमेत सामील करून घेत होतो. त्यांच्याकडून भारत माता की जय आणि वंदे मातरमचे जयघोष ऐकताना आमचा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जायचा. नर्मदा मातेचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो तेव्हा उन्हाचा तडाखा वाढू लागला होता. प्रवासात थांबण्याचं कोणतंही निश्चित ठिकाण नव्हतं. जिथे थकवा येईल किंवा जिथे सोय होईल तिथे मुक्काम करायचा हाच आमचा नित्यक्रम झाला होता. जय हिंद दोस्तों. K2 के राइड लाइव बीना और बबीना के बीच में. बच्चे कसरत करते हुए मिल गए हैं, तो बच्चे लोग कुछ बोलेंगे. चलिए जरा. हाँ बोलिए भैया. हम हाँ भारतवासी हाँ ये कहना चाहते हैं कि दालवेट झरघाट गांव, हम फिट तो इंडिया फिट, हम फिट, इंडिया फिट, हम फिट, इंडिया फिट, हम फिट, इंडिया फिट, हम फिट, इंडिया फिट, हम फिट.
वंदे 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 भारत माता की भारत माता की भारत माता की जय हिंद. गुड शाबाश. जय हिंद दोस्तों. हमारा अभी लाइव K2K राइड चल रहा है. ड्यूरिंग द राइड कालबेट के पास जमालपुर तक पहुंचे अभी हम. तो हमको ये अंकल जी दिखाई दिए. अंकल जी अभी भी साइकिल चलाते हैं और हमको प्रेरणा देते हैं कि साइकिल इसलिए चलाना है. उनका कहना है कि हम फिट है तो इंडिया फिट है, तो इसलिए तंदुरुस्ती का राज अंकल का है जो साइकिल. तो अंकल कुछ कहना चाहते हैं तो जरा. हाँ अंकल आप बोलिए. बोलो. हम तो हुआ पे आते हैं और जाते हैं बस, और कुछ काम नहीं करते. साइकिल चलाते साइकिल इस जगह चलाऊ था. सहारा है. कितने साल से चलाते हैं अंकल जी? हम तो साइकिल तो चला, हम शुरू से चला रहे. पहले धंधों करते तो साइकिल का करते. कितना उम्र कितना है आपका? हमारी उम्र हो गई 73 साल. 73 साल. 73. अरे वाह. तो बच्चे लोग इधर आप लोग क्या करना चाहते हैं? सर हम कर्नाटक नहीं जाते, वैसे हम ट्रक चलाते हैं. हाँ ट्रक चलाते हैं हम. देखिए साइकिल की फिटनेस भी रखते हैं ना साथ में. व्यायाम करते कि नहीं? नहीं हाँ करते हैं, अरे कभी कभी करते हैं. कभी करते हैं. हाँ इसके बाद आप कंटिन्यू करना है. ठीक है. ठीक है. अभी नारा देंगे मेरे साथ. हम फिट तो इंडिया फिट, हम फिट तो इंडिया फिट, हम फिट तो इंडिया फिट. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे. मातरम. जय हिंद. जय भारत. Head southeast on फर्स्ट टाइम हमारा फर्स्ट टाइम हो गया साइकिल. रस्ता लांब होता आणि आव्हानही मोठी होती. भर उन्हाच्या तडाख्यात सायकल चालवत असतानाच अचानक एक अडथळा आला. सायकल पंक्चर झाली. रणरणत ऊन आणि मध्येच आलेला हा व्यत्यय कुणालाही थकवणारा होता, पण आम्ही हरलो नाही. सायकल पंक्चर काढण्याचं आधीच घेतलेलं प्रशिक्षण आज खऱ्या अर्थाने कामी आलं. कोणतीही घबराट नाही किंवा कोणाची वाट न पाहता आम्ही स्वतःचं सायकलचं ते पंक्चर काढलं. जिद्द आणि कौशल्याच्या जोरावर सायकल पुन्हा धावण्यासाठी सज्ज झाली. सर्व दुरुस्ती करून मी आणि माझे सहकारी प्रवीण कोकाटे पुन्हा एकदा नव्या उमेदीने कन्याकुमारीच्या दिशेने मार्गस्थ झालो. राइड K2K डे 5वां. सागर की ओर नजदीक प्रस्थान कर रहे और रास्ते में बच्चे लोग मिल गए. मेरे को देख के रुके. अंकल बोले रुको, हमें बताओ क्या कर रहे हैं आप. उनको जानकारी दिया तथा बच्चों को फिटनेस के बारे में अवेयरनेस किया. इंडिया फिट. हम फिट तो इंडिया फिट. हम फिट तो इंडिया फिट. भारत. भारताला सायकलवर जोडण्याचा आमचा संकल्प. 4 मित्र, एक स्वप्न आणि रिले फॉर्मॅटमध्ये सुरू असलेली ही सायकल एक्सप्रेस जर्नी. श्रीनगर, उधमपूर, जम्मू, सांबा, पठाणकोट, दिल्ली, आग्रा, ग्वालियर, झाशी, बिना, बबिना असा हजारो किलोमीटरचा प्रवास आम्ही पूर्ण करत पुढे चाललो आहोत. या प्रवासात आम्हाला अनेक छोट्या गावांतील निरागस मुले भेटली. त्यांच्या डोळ्यातील आनंद आणि उत्साह आम्हाला अजून ताकद देऊन गेला. आम्ही त्यांच्यासोबत स्वप्न, प्रेरणा आणि एक संदेश शेअर केला. मोठं स्वप्न बघा आणि ते पूर्ण करण्यासाठी कधीही थांबू नका. ही फक्त सायकल यात्रा नाही, ही आहे भारताला जोडणारी, प्रेरणा देणारी एक सायकल एक्सप्रेस. Light spills through the velvet dark. Etching Shadow, don't feel alone. Those
scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. काय ते बोलत होतं G2K राइड डे 6 आज नागपुर शाम तक पहुंचने वाले हैं और नागपुर का डिस्टेंस यहाँ से 285 किलोमीटर है। कसे दिले भांडे? रात्री उशिरा 12च्या सुमारास आम्ही नागपूरच्या भूमीत पाऊल ठेवलं. तिथे आमचे मित्र माजी सैनिक दिलीप जाधव साहेबांनी आमचं जे उत्स्फूर्त स्वागत केलं ते पाहून मन भरून आलं. त्यांनी आमची राहण्याची सोय आमदार निवासात केली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. नागपूरच्या अलीकडे NH 44 वर बंजारा मातेचं दर्शन घेऊन आम्ही शहरात प्रवेश केला होता. सकाळी विविध वृत्तपत्रांमध्ये आमच्या या मोहिमेच्या बातम्या झळकल्या, ज्याने आम्हाला अधिकच हुरूप दिला. आता इथून पुढचा प्रवास सुरू होतोय, तो म्हणजे डे 7, नागपूर ते हैदराबाद. मित्रांनो, पुढचा रस्ता अधिक रोमॅन्टिक आणि तितकाच आव्हानात्मक असणार आहे, त्यामुळे या प्रवासाचा पुढचा भाग पाहायला विसरू नका.